श्री स्वामी समर्थ. चला म्हटलं आज ब्लॉग बनवूया. सकाळी उठले, मोबाईल हातात घेतला, कॅमेरा चालू केला, पारूचं तोंड कॅमेऱ्यामध्ये दाखवलं आणि ब्लॉगला सुरुवात केली. पहिल्यांदाच व्हिडिओ बनवत होते म्हणून त्याच्या नादामध्ये कोलगेटचं झाकण उलटं लावलं. मग ब्रश आणि कोलगेट घेतला आणि आज पहिल्यांदाच व्हिडिओ बनवत असल्यामुळे एन्जॉयमध्ये ब्रश सुरू होता. एन्जॉयमध्ये ब्रश सुरू करत असताना मनामध्ये आणि डोक्यामध्ये विचार चालू होते. आज संडे असल्यामुळे नवऱ्याने बरेचसे कपडे भिजू घातले असतील. बघते तर काय, एकच पॅन्ट होती. मग म्हटलं चला एकच पॅन्ट आहे तर आधी घर झाडून घेऊया. मग काय गॅलरीमध्ये गेले आणि झाडून घेऊन आले. म्हटलं चला झाडू घेऊया आणि कामाला सुरुवात करू. मग काय घर झाडत आपलं विचार चालू होते की आता घर झाडून झाल्यानंतर काय करायचं. घर झाडून घेतलं. मग म्हटलं घर झाडून झाल्यानंतर लगेच पुसूनही घेऊया. मग पुसून घ्यायला सुरुवात केली. घर कशाने पुसायचा हा विचार करत होते. म्हटलं चला कापडाने घर पुसून घेऊ, म्हणजे कापडाने बसून घर पुसून घेतल्याने जरा स्वच्छ पुसून घेता येईल. म्हणून बादली आणि कापड घेतलं. मस्तपैकी पाण्यामध्ये कापड मस्त पिळून घेतलं छानपैकी आणि म्हटलं चला निवांत खाली बसून घर पुसून घेता येईल, म्हणजे खाली बसल्याने जरा पोटाचा व्यायाम तरी होईल. पॅन्ट घेतली वर, बसले खाली आणि म्हटलं चला स्वच्छपैकी घर पुसून घेऊया. घर पुसून घेतले छानपैकी. म्हटलं चला एक चक्कर गॅलरीत टाकू. मस्त सोसायटीचा व्हिडिओ घेतला. कशी वाटली सोसायटी. संडे असल्यामुळे सगळे निवांत होते, कोणी बाहेर दिसलं नाही. म्हटलं चला पाणी तापलं असेल, मस्तपैकी आंघोळ करून घेऊया. आंघोळ झाली मस्तपैकी. म्हटलं चला जरा मॉइश्चरायझर लावून घेऊ. घेतलं हातावर मॉइश्चरायझर, मस्तपैकी थोपून घेतलं हाताला. थोडं उरलं होतं म्हणून म्हटलं चला जरा मानेला आणि तोंडाला लावून घेऊ. खाली झालं. मस्त तोंडाला लावून घेतलं. मग म्हटलं आता महत्त्वाची गोष्ट राहिली जी की नवऱ्याला खूप आवडते, म्हणून हातामध्ये मस्तपैकी घेतली टिकली. ती निघत नव्हती, खूप छोटी असल्यामुळे, म्हणून प्रयत्न चालू होता. निघाली बाबा, आता लावून घेते. टिकली लावली की लुकच चेंज. चला म्हटलं गॅलरीमध्ये जाऊयात आणि छानपैकी केस वाळून घेऊयात, कारण हिवाळ्यामध्ये केस लवकर वाळत नाही. केस सोडली आणि छानपैकी टावेलाने पुसून घेत होते. केस काही लगेच वाळणार नाही हे माहिती होतं. म्हटलं जाऊ दे, जरा मोकळे सोडते. केस जरा मोकळे सोडले. मग म्हटलं चला देवपूजा करूया. हे माझं सुंदर देवघर. थोडं वर असल्यामुळे स्टूलवर उभं राहून पूजा केली. देवपूजा झाली. आता पेटपूजा करूया. किचनमध्ये आले, लाईट चालू केली. म्हटलं चला दूध तापायला ठेवलं. कांदा घेतला आणि कांदा पोहे करायचे ठरवले. म्हटलं चला आता कांदा पोहे करूया. कांदा मस्तपैकी शिलून घेत होते, म्हणजे वरचं टरफल काढत होते आणि कापून घेत होते. पण कांदा कापत असताना डोळ्यामधून पाण्याच्या धारा वाहू लागल्या. कांद्याने कापायच्या आधीच बदला घेतला. कांदा खूप तिखट होता, त्यामुळे डोळ्यातून फार पाणी वाहत होतं. चला म्हटलं कापावं तर लागेनच, कांदा पोहे बनवायचे. म्हणून कांदा मस्तपैकी कापला आणि बघा पोहे मस्तपैकी तयार. पोहे मस्तपैकी तयार होत होती आणि त्याचबरोबर चहा देखील मस्तपैकी करायला ठेवला होता. चहासोबत मस्तपैकी पोहे, वाव मस्त. म्हटलं चला आता चहा आणि पोहे झाले आहेत, आता कसे झाले बघूया. म्हणून
चहा आणि पोहे घेतले. पोहे खाऊन बघितले. वाव, खूप छान मस्त पोहे झाली होती. आणि त्याच्यासोबतच मस्तपैकी चहा घेतला. चहाचा एक घोट आणि पोहे खूप छान झाली होती. खूप मस्त, खूप छान, मला खूप आवडली. श्री स्वामी समर्थ. कसा वाटला व्हिडिओ? आज मी फर्स्ट टाईम मिनी ब्लॉग बनवला आहे, कारण खूप सारे जण छान छान व्हिडिओ बनवतात. मी म्हटलं चला आता आपण तरी ट्राय करून बघूया. माहिती नव्हतं कसं करायचं, कुठून स्टार्ट करायचं, काय करायचं, पण प्रयत्न केला. हा प्रयत्नाला नक्की यश मिळेल अशी आशा करते. आणि काही चुकलं असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि लाईक आणि फॉलो नक्की करा. थँक्यू, धन्यवाद.